हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या अशा अपडेटमध्ये. तर आत्तापर्यंत खूप साऱ्या जिल्ह्यांना पीक विमा हा वितरित केला गेलेला आहे, परंतु असे अजूनही काही जिल्हे आहे की त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप अद्यापही झालेलं नाही, किंवा जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये वाढीव दराने पीक विमा झालेला आहे, किंवा काही जिल्ह्यांमध्ये दुप्पट पीक विमा देखील मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु आता जे आपण 10 जिल्ह्यांची यादी बघणार आहोत, तर या 10 जिल्ह्यांमध्ये जे काही शेतकरी पात्र झालेले आहे, किंवा ज्या 10 जिल्ह्यातील कोणती गावं पात्र झालेली आहे, किंवा कोणते शेतकरी पात्र झालेले आहे, आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती पीक विमा जमा झाला आहे, तर याची सविस्तर अपडेट आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर या 10 जिल्ह्यांमध्ये किती गावं पात्र झालेले आहे, कोणत्या पिकासाठी दिला जाणार आहे, आणि वैयक्तिक क्लेमचा जो काही पीक विमा आहे तो किती टक्क्यामध्ये दिला जाणार आहे, याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेली अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना म्हणजे शेतकऱ्यांना आता मदतीचं वितरण करण्यासाठी जे काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा मंजूर केलेला आहे, तर त्या पीक विम्यामध्ये 10 जिल्ह्यांची अपडेट आहे, आणि या 10 जिल्ह्यांमध्ये वाढीव दराने पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. तर यामध्ये अतिवृष्टीमुळे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, आणि या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती आता जो काही वाढीव दराने पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, तर तो आता 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत ही मदत देण्यात आलेली आहे. तर याच पार्श्वभूमीवरती आता पात्र झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीचं वितरण करण्यासाठी 10 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे, आणि यातच पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, अमरावती. तर या विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आज एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे, आणि हीच मदतीचं वितरण करण्यासाठी देखील देण्यात आलेला आहे. तर जो काही GR आहे, तर तो GRच्या माध्यमातून 3 विभागातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे वितरण केलं जाणार आहे. तर 61 जे काही वितरण आहे, तर ते वितरण जी काही रक्कम आहे, तर ती रक्कम आहे 61,71,91,000 रुपयाचं वितरण करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता पात्र झालेले जिल्हे, तर त्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यातील बाधित झालेले 22 शेतकऱ्यांना 1,00,000 रुपयाची वितरण केलं जाणार आहे. आणि त्यानंतर धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 967 शेतकऱ्यांसाठी 1,04,82,000 इतका जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे, आणि याचे वितरण देखील केलं जाणार आहे. त्यानंतर जळगाव असेल तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या 7,799 जे काही शेतकरी संख्या आहे, या शेतकऱ्यांना आता एकंदरीतपणे 8,51,81,000 इतकी जी काही मदत आहे ती वितरित केली जाणार आहे. त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्हा. तर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला, तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 81,000 रुपयाची जी काही मदत आहे ती या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे. त्याचबरोबर अहमदनगरमध्ये सुद्धा 92 शेतकऱ्यांना 2,59,60,000 रुपये दिले जाणार आहे. आणि त्याचबरोबर एकंदरीतपणे नाशिक विभागातील 8,880 शेतकऱ्यांसाठी 9,60,00,000 आणि 60,23,000 रुपयाची जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर. तर नागपूर विभागातील सुद्धा हे जे काही जिल्हे आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 23,00,000 रुपयांची जी काही मदत आहे ती दिली जाणार आहे. तर त्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यांमध्ये 5,829 शेतकऱ्यांसाठी 8,72,61,000 रुपये आहे. तर याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे यासाठी सुद्धा आता 4,69,000 रुपये असे एकूण 4,77,40,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा असेल तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही पात्र झालेले शेतकरी आहे, तर ते शेतकरी 10,883 शेतकऱ्यांसाठी आता जो काही निधी वितरित केला जाणार आहे, तर तो निधी 8,37,44,000 इतका हा निधी जो आहे तो केंद्र सरकारच्या माध्यमातून आता वितरित केला जाणार आहे. तर त्यामध्ये सुद्धा आता गोंदिया जिल्हा असेल तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,046 शेतकऱ्यांसाठी जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे, तर तो 51,83,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती सुद्धा आता दिली जाणार आहे. आणि एकंदरीतपणे आपण जर बघितलं
तर नागपूरमध्ये सुद्धा नागपूर, चंद्रपूर व गोंदिया या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 13,67,37,000 रुपये जो काही निधी आहे म्हणजेच नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये सुद्धा आता 8,618 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर अमरावती विभाग असेल तर अमरावती जिल्ह्यातील सुद्धा 29,147 शेतकऱ्यांसाठी 24,18,27,000 हे काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे। तर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 60 शेतकऱ्यांसाठी 3,65,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीतपणे अमरावती विभागातील 29,207 शेतकऱ्यांसाठी 24,21,91,000 रुपये जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। आणि याचप्रमाणे अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेले 72,793 शेतकऱ्यांसाठी 13,83,00,000 रुपये तर 83 लाख रुपये तर शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 29,61,000 रुपये असे एकूण 14,23,09,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई बुलढाणा जिल्ह्यातील 7,793 शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे। आणि तर या 3ही जिल्ह्यांमध्ये अमरावती विभागातील 37,000 शेतकऱ्यांसाठी 38,45,16,000 रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून सुद्धा पात्र झालेल्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 64,598 शेतकऱ्यांसाठी ही 61,71,91,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती जी काही शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे ती त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचे वितरण केल्यानंतर जिल्ह्यातील संकेतस्थळी जाऊन पात्र लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाईसह प्रसिद्ध करण्यात देखील येणार आहे असे निर्देश देखील देण्यात आलेले आहे। म्हणजे खरंच नुकसान झालेलं आहे किंवा नाही याचा पडतावा देखील घेतला जाणार आहे। आणि याच माध्यमातून आता अकोला असेल तर अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे हे 10 जिल्ह्यांसाठी वाढीव नुकसान भरपाई ही त्या शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होतं 10 जिल्ह्यातील वाढीव दराचे नुकसान भरपाई संदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।